आपण बघताय दुपारच्या बातम्या आणि आता अधिवेशनातनं एक बातमी येते। सरकारने आता नो हेल्मेट नो पेट्रोलचा निर्णय मागे घेतला अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी दिली आहे। त्यांनी ही घोषणा केल्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी याचे पडसाद जे आहेत ते बघायला मिळालेले होते, किंवा टीका झालेली होती, विरोध झालेला होता आणि आता हा निर्णय जो आहे तो मागे घेण्यात आलाय। पेट्रोल पंप चालकांनी बिना हेल्मेट गाड्यांचे नंबर मात्र आपल्याला द्यावे असं सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री आणि विरोधक यांनी या सगळ्या संदर्भात जो आहे तो रावतेंना विरोध केलेला होता आणि त्यानंतर रावतेंनी आता ही माहिती दिली आहे। काय म्हणाले दिवाकर रावते हा निर्णय मागे घेताना, बघूया। की वाहन चालकाने हेल्मेट परिधान केले नसल्यास पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा न करण्याबाबतचा नो हेल्मेट नो फ्यूल निर्णय घेण्यात आला आहे। सदर धोरणाबाबत दिनांक 28/7/16 रोजी विधानसभेमध्ये चर्चा झाली। त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत चर्चा करून मार्ग काढावा असे सूचित केले। त्यानुसार संबंधितांची चर्चा करून पेट्रोल पंप चालकाने हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकीस्वारास पेट्रोल दिल्यानंतर अशा वाहनांचे क्रमांक संबंधित प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास पाठवावेत। सदर माहिती देण्याची वारंवारिता व पद्धत संबंधित प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे ठरवून देतील असा निर्णय घेण्यात आलेला आहे।